नमस्कार मंडळी, अजून एका वाळवण रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण उपवासाची चकली बनवणार आहोत। कोणताही साचा, मशीन किंवा सोऱ्या न वापरता ही चकली बनवणार आहोत। तर इथे मी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे 1 किलो। 1 किलोचं प्रमाण, त्यासाठी बटाटा किती घ्यायचा आणि सोऱ्या न वापरता एक ट्रिक वापरून बनवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला एक लाईक, एक सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे 1 किलो साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे। तर जास्तीचं पाणी टाकून हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। त्यासाठी मी इथं 2 किलो बटाटे घेतलेला आहे। एकाच 2 असं प्रमाण घ्यायचं। अर्धा किलो जर साबुदाणा असेल तर 1 किलो बटाटे घ्यायचे। तर इथं हे बटाटे जे आहे छान असं मी मऊसर शिजवून घेतलेला आहे। तर कुकरला 4-5 शिट्ट्या मी ह्या बटाट्यासाठी करून घेतलेल्या आहेत आणि खिसणीने एकदम आपण बारीक किसून घेणार आहोत। तर बघा, अशा पद्धतीने हे सगळे जे बटाटे आहेत किसून घेते आणि साईडला गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे जाडबुडाचं। त्यामध्ये इथं बघू शकता तुम्ही 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि उकळी आल्यावर आता जो साबुदाणा आपण भिजवलेला होता तो ह्यामध्ये टाकून घ्यायचा। तर उकळी आल्यावर हे टाकायचं आणि पाणी थोडंसं, आता 2 किलो बटाटे आणि 1 किलो साबुदाणा असं प्रमाण आहे 1 किलोचं साबुदाण्याचं। त्यामुळे मी इथं आपले जे रेग्युलर वापरतो त्या ग्लासाने 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि हा उकळल्यावर साबुदाणा ह्यामध्ये टाकून घेतलेला आहे। तर आता आपण साबुदाणा शिजवून घेणार आहोत। साबुदाणा जर तसाच कच्चा वापरला तर जो आपलं चकल्या आहेत त्या चांगल्या फुलणार नाहीत आणि खाताना वेगळ्याच लागतील। तर बघा, अशा पद्धतीनं चकाकी येईपर्यंत आपल्याला हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटात छान अशी चकाकी यायला सुरुवात झालेली आहे। झाकण लावून सतत हलवत राहायचं आणि छान असं चकाकी येऊ द्यायची। आता ह्यामध्ये तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा टाकू शकता। तर मी इथं 2 ते 3 चमचे लाल सुक्या मिरच्या ज्या मिक्सरला वाटून घेतल्यात त्या मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ। तुम्ही उपवासाला कोणतं मीठ खाता त्यानुसार ह्यामध्ये मीठ टाकू शकता। तर मी इथं सेंधव मीठ टाकलेलं आहे। 4 ते 5 चमचे तुम्ही टाकू शकता। तर बघू शकता सगळे मी हे दोन्ही पदार्थ यामध्ये टाकले आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यामुळे आपल्या ज्या चकल्या आहेत छान असं थोडंसं तिखटपणा येतो। तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नुसतं मीठ टाकलं तरीही चालेल। तर इथे हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता, लाल तिखटही टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे टाकू शकता। आता 2-3 वाफ काढायचे, छान असे चकाकी येऊ द्यायची। तोपर्यंत आपला जो बटाटा आहे तो छान असा मॅश करून घ्यायचा, जेणेकरून त्यामध्ये मोठ्या मोठ्या गुठळ्या एखाद्या राहून गेल्या तर त्यासुद्धा छान अशा मॅश होतील। आता हा जो साबुदाणा आहे यामध्ये 2 ते 3 वाफ काढून झाल्यावर छान आपला हा साबुदाणा शिजलेला आहे आणि त्यामध्ये आपण टाकून देणार आहोत। तर बघू शकता आता जो साबुदाणा ह्यामध्ये टाकून हे दोन्ही छान असं मिक्स करून घ्यायचं। तर गरम असल्यामुळे उलटण्याच्या साहाय्याने मी छान दोन्ही हे मिक्स करून घेते। थोडंसं थंड झाल्यावर आपण ह्यापासून चकल्या बनवणार आहोत। तर इथं मिक्स करून घेते। तर उलटण्याच्या साहाय्याने किंवा तुम्ही लाटण्याच्या साहाय्याने फास्ट होते हे सगळं मिक्स। बटाटा थोडासा घट्टसर आणि मॅश केल्यामुळे तो चिटकून बसलेला आहे, त्यामुळे मी इथं लाटण्याच्या साहाय्याने हे सगळं मिक्स करून घेणार आहे। तर बघू शकता तुम्ही छान असं हे मिक्स झालेलं आहे। आता आपण हे सोऱ्या न वापरता ह्याच्या चकल्या बनवून बघणार आहोत। तर मी इथं पायपिंग बॅग जो आपण केक बनवतो त्याच्याने मी चकल्या बनवणार आहे। तुम्ही दुधाची पिशवी किंवा तेलाच्या पिशवीमध्ये हे बॅटर भरायचं आणि त्यापासून असे छोटंसं होल पाडून तुम्ही ह्या चकल्या बनवू शकता। बघा, दिसायला सुद्धा छान दिसतात आणि करायला जास्त मेहनत लागणार नाही। सोऱ्यामध्ये आपल्याला दाबायची मेहनत, भरायची मेहनत ही सगळी कमी होऊन जाते। तर पायपिंग बॅगमध्ये हे सगळं बॅटर भरलेलं आहे आणि छान असं हे गोल गोल अशा चकल्या करून घेतलेल्या आहेत। तर इथं मी प्लास्टिक पेपरवर छान अशा गोल मस्त चकल्या तयार करून घेते आणि 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये छान अशा वाळून घ्यायच्या आहेत। त्यामुळे 2 वर्ष चांगल्या प्रकारे टिकतात। तर बघा, इथं मी जो चकल्या आहेत ते 2 दिवस छान असं वाळून घेतलेलं आहे आणि बघू शकता मस्त आपल्या ह्या चकल्या
वाळून तयार झालेल्या आहेत. अगदी काळ्यासुद्धा पडलेल्या नाहीत. मस्त चकलीला कलर आलेला आहे आणि आता आपण हे तळून बघणार आहोत. अगदी 2-4 चकल्या तेलामध्ये टाकल्यावर कढई भरते अशी ही चकल्या तयार झालेल्या आहेत आणि दिसायलासुद्धा छान दिसतात. तुम्ही हे 2 वर्ष स्टोर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा घरच्या घरी मस्त उपवासाला ह्या चकल्या तळून खाऊ शकता. चला तर मग तळून बघूयात. तर इथं मी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे. 4च चकल्या ह्यामध्ये टाकल्या. बघू शकता तुम्ही अगदी कढईभर आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत. खायलासुद्धा छान खुसखुशीत लागतात आणि दिसायलासुद्धा अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत. अजिबात काळे पडले नाहीत किंवा पिवळे पडले नाहीत. बघू शकता तुम्ही मस्त आपल्या ह्या चकल्या तळून तयार झालेल्या आहेत. तर ही ट्रिक वापरून नक्की बनवा. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही 2 काय 4 किलोच्या चकल्या एकटीने सुद्धा बनवू शकता. जास्त वेळ लागत नाही. तर ह्या ट्रिक वापरून किंवा सोऱ्या न वापरता अशा पद्धतीने पायपिंग बॅग, दुधाची पिशवी किंवा तेलाची पिशवी घेऊन तुम्ही ह्या चकल्या बनवू शकता. तर ही ट्रिक कशी वाटली कमेंट्स करा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून मी अजून नवीन वेगवेगळ्या पद्धतीचे वाळवण रेसिपी अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहता येईल. माझा प्रोत्साहन वाढवण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की एक लाईक, एक सबस्क्राईब करा. असेच मस्त वेगवेगळ्या पद्धतीचे मी अजून बघा मस्त अशी ही रेसिपी अपलोड केलेली आहे. अगदी प्लेटने दाबून कढईवर फुलणारे उपवासाचे पापड वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत. ते सुद्धा नक्की जाऊन बघा. तर असाच एक व्हिडिओ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.